हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण टी टाईम केक कसा बनवायचा ते बघणार आहे. म्हणजे हे बरेच प्रकारचे केक आपण असतात. चॉकलेट केक, टुटी फ्रुटी केक, लेमन केक, ऑरेंज केक वगैरे असे बरेच प्रकार असतात याच्यामध्ये. इव्हिनिंगला वगैरे चहाबरोबर वगैरे आपल्याला खाण्यासाठी आपण हा केक बनवू शकतो. किंवा अधेमध्ये सुद्धा आपण हा केक वगैरे बनवून खाऊ शकतो. मार्केटमध्ये मिळतो तसाच केक आपण हा घरच्या घरी असा बनवणार आहोत. आणि तोही आपण ओव्हनमध्ये बनवणार नाही आहे, तर कढईमध्ये किंवा असं आपल्या पातेल्यामध्ये वगैरे पण गॅसवरती बनवणार आहोत. चला तर उशीर न करता केक कसा बनवायचं ते बघू. त्याआधी साहित्य काय काय लागतं ते बघू. मैदा, तेल, दूध, साखर, टूटी फ्रुटी, 3 अंडी, बेकिंग पावडर आणि मिल्क पावडर. आणि त्यामध्ये घालण्यासाठी आपण हे इसेन्स घेतलेले आहेत. व्हॅनिला इसेन्स, पायनॅपल इसेन्स आणि येलो कलर घेतलेला आहे, जेल येलो कलर आहे. इथं पायनॅपल इसेन्स ऐवजी तुम्ही लेमन इसेन्ससुद्धा वापरू शकता. मी लेमन इसेन्सच वापरणार होती, पण माझ्याकडे आता अवेलेबल नव्हता म्हणून मी पायनॅपल इसेन्स वापरलेला आहे. तुम्ही कुठलाही फ्लेवर वापरू शकता. आता इथं सगळ्यात पहिला आपण टुटी फ्रुटीला थोडंसं अर्धा चमचा मैदा घालून आपण असे मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे त्यामध्येही मिक्स केल्यावरती एकदम तळाला वगैरे बसत नाही, व्यवस्थित त्याच्यामध्येही मिक्स होते. आता इथं मी मोल्ड घेतलेलं आहे. हे टी केक वगैरे बनवायचे मोल्ड आहेत. आता आपण याच्यात तेल आपण साईडने सगळं लावून घेणार आहोत. व्यवस्थित सगळीकडून असं लावून घ्यायचं आहे. आणि हा बटर पेपर घेतलेला आहे. हा व्यवस्थित असा आपण याला लावून घेणार आहोत. बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल लावून वरती मैदा वगैरे असा भुरभुरायचा आणि एक्स्ट्राचा मैदा बाजूला काढून ठेवायचा. सगळीकडे मैदा वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे त्याला. आता इथे बटर पेपर आपल्याला लावून झालेला आहे. आता हे बाजूला ठेवू आणि इथं बाउल घेतलेलं आहे. त्यामध्ये मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि 1 कप साखर घेतलेली आहे. ही मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. आणि इथं 3 अंडी घेतलेली आहेत. मी इथं अंड्याचा हा केक बनवलेला आहे. तुम्ही बिना अंड्याचा सुद्धा हा केक बनवू शकता, तो पण छान होतो केक. इथे 3 अंडी आपण फोडून घेतलेले आहेत. आणि आता हे चांगलंसं मिक्स करून घेणार आहोत. आणि आता बीटरने आपण व्यवस्थित असं 2 ते 3 मिनटं आपण हे असं फिरवून घेणार आहोत. हे बॅटर एकदम चांगलं असं फ्लफी झालं पाहिजे, म्हणजे केक पण आपला छान असा जाळीदार होतो आणि असा मऊ होतो. 2 ते 3 मिनटं आपल्याला हे चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण 3/4 कप तेल घातलेलं आहे. आता तेल सुरुवातीला मी थोडंसंच घालून घेतलेलं आहे. आता हे तेल घेतलेलं आहे 3/4 कप तेल आहे, म्हणजे अर्ध्या कपापेक्षा आपण थोडंसं जास्त घेतलेलं आहे. आता हे बाकीचं राहिलेलं होतं तेही घालून घेऊ आपण आणि थोडं बीट करून घेऊ असं, म्हणजे व्यवस्थित याच्यामध्ये हे मिक्स होईल. आता हे इथं बॅटर छान असं व्यवस्थित असं फ्लफी झालेलं आहे. हे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण हे बाकीचे साहित्य सुद्धा घालून घेणार आहोत. आता इथं मैदा घेतला. मैदा मी 1.5 कप घेतलेला आहे. आता ज्या कपाने मी मैदा घेतलेला आहे ना, त्याच कपाने मी बाकीचं पण साहित्य घेतलेलं आहे. म्हणजे साखर घेतलेली आहे, दूध घेतलेलं आहे आणि ऑइल घेतलेलं आहे.
आता इथे 1.5 कप मैदा घ्यायचा आहे आणि तो चाळून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता अर्धा कप मैदा आपण नंतर घालून घेतलेला आहे. त्यामध्ये मिल्क पावडर घालून घेतलेली आहे आणि बेकिंग पावडर घातलेली आहे. मिल्क पावडर 2 टेबलस्पून घातलेले आहे आणि बेकिंग पावडर 1 टेबलस्पून घातलेली आहे. आता हे पण सगळं आपण चाळून घेतलेलं आहे. आता स्पॅच्युलाने व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच अँगलने आपल्याला हे असं व्यवस्थित असं फिरवायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं मला असं घट्ट वाटतंय थोडं मिश्रण, त्यामुळे मी थोडंसं वरती असं दूध घालून घेणार आहे. जर तुम्हाला वाटलं तरच तुम्ही दूध घाला, नाहीतर मग काहीच घालायची गरज नाही आहे. आता आपण 1-2 मिनटं बीटरने फिरवून घेऊ, म्हणजे सगळं हे व्यवस्थित मिक्स होईल त्याच्यामध्ये. आता त्यामध्ये आपण येलो कलर घालून घेणार आहोत. तुम्हाला जर कलर घालायचा असेल तर घालू शकता, नाहीतर तुम्ही स्किप केलात तरी पण चालेल. पण कलर घातला तर ना केकला छान असा कलर येतो. आता इसेन्स घालून घेणार आहोत आपण. हे व्हॅनिला इसेन्स आहेत, त्याचे 4-5 थेंब घालून घेतलेले आहेत. आणि पायनॅपल इसेन्स आहेत, त्याचे पण 3-4 थेंब घालून घेतलेले आहेत. इथे लेमन इसेन्स घातला तरी पण चालेल. लेमन इसेन्स घातलं तर केकला छान असं टेस्ट येते आणि स्मेल पण त्याचा खूप इतका भारी येतो ना. पण माझ्याकडे लेमन एसेन्स नव्हता, त्यामुळे मी पायनॅपल एसेन्स घातलेला आहे. तुम्हाला कुठला आवडेल तो फ्लेवर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. आता इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण टुटी फ्रुटी घालून घेणार आहोत. थोडी आत्ता घालायची आहे आणि थोडी आपण नंतर वरून टाकण्यासाठी ठेवायची आहे. आता हे स्पॅच्युलाने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. आता इथे हे मिक्स बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि इथं मोल्ड घेऊन आपण त्यामध्ये हे ओतून घेणार आहोत. तुमच्याकडे जर असं मोल्ड नसेल ना तर तुम्ही जाड बुडाच्या त्या पातेल्यामध्ये किंवा असं प्लेन पातेलं पाहिजे खालून, त्या पातेल्यामध्ये सुद्धा हे बनवू शकता तुम्ही हा केक. पण खालून असं प्लेन पातेलं पाहिजे आणि जर्मनच्या पातेल्यामध्ये तुम्ही हे बनवू शकता. आता इथे हे आपण ओतून घेतलेलं आहे. राहिलेली टुटी फ्रुटी आहे ती आता आपण वरून अशी घालून घेणार आहोत. आणि 2-3 वेळा असं आपल्याला हे टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातले जे बबल वगैरे आहेत ना ते निघून जातात. आता इथं मी हे पातेलं ठेवलं होतं प्रीहीट करायला. 5 मिनटं प्रीहीट करून घेतलं आहे. मोठा गॅस करून आपण हे प्रीहीट करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण हे ठेवून देणार आहोत. आता वरती आपण झाकण ठेवून 45 मिनटं आपण हा बेक करून घेणार आहोत. आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून ठेवायची आहे आणि शेवटची 5 मिनटं आपल्याला गॅसची फ्लेम वाढवून आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे, म्हणजे केकला कलर पण छान येतो. छान ब्राऊन कलर असा येतो. तुम्ही शेवटचे 5-10 मिनटं हा चेक करून बघायचा आहे. जर त्याला कलर आलेला नसेल तर थोडंसं गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि 5 मिनटं बेक करून घ्यायचं आहे.
तर इथं केकला छान असा कलर आलेला आहे आणि केक बेक पण छान झालेला आहे. इथं टूथपिन घालून बघितली तर पूर्ण क्लीन येते. दाखवते मी तुम्हाला परत. तर बघू शकता पूर्ण क्लीन आलेली आहे. याचा अर्थ आपला केक हा व्यवस्थित बेक झालेला आहे. आता 15 ते 20 मिनिटं आपण हा थंड होण्यासाठी ठेवू. पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला हा डिमोल्ड करायचा आहे. याचं गरम असताना तुम्ही काढायला गेलात तर तो तुटू शकतो. त्यामुळे पूर्णपणे आपल्याला थंड झाल्यावरतीच काढून घ्यायचं आहे. आणि चाकूच्या उलट्या साईडने आपल्याला हे केक व्यवस्थित असा आहे आपल्याला मोल्डमधनं काढायचं आहे. आता हा बाजूला पण असा काढून घेऊ. तर बघू शकता किती छान असा हा आपला केक तयार झालेला आहे आणि व्यवस्थित आपल्या या मोल्डमधनं बाहेर आलेला आहे. कुठेही असं आपल्याला तुटलेला नाही केक किंवा चिकटलेला नाही आहे. एकदम व्यवस्थित असा हा केक तयार झालेला आहे आणि फुगला पण किती छान आहे असा व्यवस्थित. बघू शकता कलर पण किती छान असा आलेला आहे. अशा स्पंज सारखा असा आपला हा केक तयार झालेला आहे आणि कलर पण बघू शकता किती छान असा आलेला आहे. सॉफ्ट आणि स्पंजी असा आपला हा केक बनवून तयार झालेला आहे. सेम मार्केटमध्ये जसा आपल्याला हा केक मिळतो ना तशाच प्रकारे आपण हा घरी बनवलेला आहे. आणि तुम्हाला ज्या आकारामध्ये स्लाइस पाहिजेत तसे तुम्ही लहान मोठे असे आकारात तुम्ही कट करू शकता आणि कट पण एकदम सहज होतात. याच्यावरून समजतं की आपला केक किती एकदम सॉफ्ट झालेला आहे. आणि मी जे प्रमाण सांगितलेले आहे ना ते एकदम योग्य प्रमाण आहे. त्या प्रमाणातच तुम्ही हे बनवलं तर तुमचा केक एकदम छान होईल. आणि केक बनवताना प्रमाण हे व्यवस्थितच पाहिजे. तुम्ही जर अंदाजे याच्यामध्ये घातला तर केक व्यवस्थित होत नाही, ते बिघडतातच. त्यामुळे त्याचं प्रमाण हे परफेक्ट पाहिजे तरच आपले केक व्यवस्थित होतात. याचं परफेक्ट प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर बघू शकता किती छान असे आपले हे केक बनवून झालेले आहे आणि एकदम स्पंजी असा आपला हा केक बनवून तयार झालेला आहे. आणि टुटी फ्रुटी सुद्धा व्यवस्थित अशी याच्यामध्ये सेट झालेली आहे. कुठेही अशी खाली बसलेली नाही किंवा एकदम वरती आलेली नाही आहे. मध्ये व्यवस्थित अशी ही सेट झालेली आहे. तर हा चहा बरोबर खायला इतका टेस्टी लागतो ना, खूप छान लागतं. मी तोडून दाखवते तुम्हाला. बघू शकता किती छान असा सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे. तर तुम्ही पण हे परफेक्ट प्रमाण वापरून घरच्या घरी हा केक बनवू शकता. इथे मी मिल्क पावडर वापरलेली आहे, त्याच्यामुळं टेस्ट छान येते केकला. पण तुम्हाला जर वापरायची नसेल तर तुम्ही स्किप केली तरी पण चालेल, तरी केक आपला छान होतो. तर इथं हे आपले एवढे बनवून झालेले आहेत. या प्रमाणामध्ये आपले हे एवढे बनवून तयार होतात. तर ओव्हनचा वापर न करता आपण हा गॅसवरती छान असा हा आपण केक बनवलेला आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. यूट्यूबला प्रेरणात होममेड रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हाईपसुद्धा करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.